सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै। नर्मदे हर सीताराम। तर मी आत्ता आहे धर्मराजेश्वर मंदिरापासून थोडं जवळच आहे. ते उतरल्यानंतर खाली गाव आहे चंदखेडी. त्या गावातील इथे ना समोर हे पंचमुखी हनुमान मंदिर आहे. त्याच्यासमोर एक मंदिर आहे माताजीचं आहे. आणि ही लाईट आहे ना, इथं आश्रम नवीन चाललेला आहे. तिथे शंभू महाराज आहेत. तर त्यांनी मग मी इकडं धर्मशाळेत थांबलो. इथं धर्मशाळा आहे. एकटं राहायला बरं वाटतं. इकडे मागे गौशाळा आहे. तिथून मला हे आत्ता जेवण आलेलं आहे. बाटी आणि हे काय साग आहे, सरसोका साग. गरम गरम आहे बाटी. तुम्हाला खरं सांगतो, मला बाटी अजिबात आवडत नाही. बाटी खाल्ली की माझं पोटच खराब होतं. पण आता नेमकी इकडं बाटीच इतकी जोरदार चाललेली आहे. काल परवा 2-4 दिवस फक्त बाटी बाटी बाटी. तिथं नवीन मंदिराचं काम चाललेलं आहे आणि आश्रम पण होत आहे. एक साधू महात्मा कोणतरी आलेला आहे. तिथं जे बघत जोडले ते सगळे भिलवडा राजस्थान मधले आहे. तर तिथं मी जाऊन आलो. तिथं काही एवढी व्यवस्था पण नाही. पत्र्याचं शेड अजून. मंदिराचं काम चाललेलं आहे. पण सगळं आलंय, मार्बल वगैरे सगळं. मंदिरं खूप मोठी मोठी तिकडे, पण सुविधा कमी फार. पण एमपीतले लोक चांगली येतं. दुपारी सुद्धा खूप छान सगळ्यांनी सुविधा दिली आहे. आणि इकडे हॉटेल आहे, चमकते नाही मोठं मोठं तिकडे. आणि इकडे सायकल लावली मी. जय श्रीराम. संपूर्ण भारत दर्शन तीर्थयात्रा. सहनाववतु